कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. किशोर म्हणाला, म्हणूनच मी लिहिले होते वेलकम होम केतकी, आणि तुला सांगितले होते की माझ्या आयुष्यात जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळेच आहे. आणि जोरजोराने हसू लागला. केतकी मात्र वेदना आणि रक्ताने माखलेली होती. पण किशोरने दिलेल्या भावनिक वेदनेच्या पुढे तिला तिच्या शारीरिक यातनांची जाणीव सुद्धा होत नव्हती. तिचे हसते खेळते आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले होते. केतकीने पाहिले की किशोरला आपल्या कृत्याबद्दल जराही पश्चाताप नव्हता. आता तिच्या आतली शक्ती जागी झाली होती. ती शक्ती जी आपल्या मुलाचे प्राण घेताना शांत राहू शकत नव्हती. केतकी रक्ताने माखलेली होती आणि चाकूच्या वारांमुळे तिच्या मुलाचाही मृत्यू झाला होता. किशोरच्या या मोठ्या फसवणुकीमुळे केतकीची आत्मा पूर्णपणे मरून गेली होती. किशोरच्या जोरजोराच्या हसण्याचा आवाज केतकीला वारंवार तिला आणि तिच्या मुलावर झालेल्या अत्याचारांची आठवण करून देत होता, ज्या वेदना तिच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्तासारख्या तीव्र होत्या. किशोर सोफ्यावर बसून दारू पित होता, पण केतकीसाठी आता शांतता हराम झाली होती. ती कशीबशी जमिनीवरून उठली आणि हळूहळू किशोरकडे गेली. मागूनच तिने जवळच ठेवलेल्या दारूच्या बाटलीने किशोरच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. तिने सलग 4-5 वेळा बाटल्या फोडून किशोरच्या डोक्यावर मारल्या. जोपर्यंत किशोर मरत नाही तोपर्यंत ती प्रहार करत राहिली. अखेर केतकीचा राग शांत झाला. ती जोरजोराने रडू लागली. तिच्या वेदनांचा आक्रोश करू लागली. ती स्वतःला दोष देऊ लागली की देवाने तिला का जन्माला घातले, आणि जर घातले तर असं सौंदर्य का दिले, ज्यामुळे तिचे जीवनच नष्ट झाले. हळूहळू तिच्या शरीरातून जास्त प्रमाणात रक्त वाहू लागले. तिला जाणवलं की ती जास्त काळ स्वतःला सावरू शकणार नाही, म्हणून तिने घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. कशीबशी ती किशोरच्या घरातून बाहेर पडली, पण किशोरने तिच्या पोटावर जोरात वार केल्यामुळे तिच्या पोटातून सतत रक्त वाहत होते. काही अंतर चालून गेल्यानंतर ती रस्त्यावरच कोसळली आणि बेशुद्ध झाली. केतकीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने स्वतःला एका रुग्णालयात पाहिले, जिथे डॉक्टर आणि नर्स काहीतरी चर्चा करत होते. केतकीला माहिती होते की तिने अपराध केला आहे, त्यामुळे ती शुद्धीत येऊनही बेशुद्ध असल्याचे नाटक करू लागली आणि समोर उभ्या नर्स आणि डॉक्टरच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागली. डॉक्टरने केतकीची स्थिती पाहून तिच्यावर उपचार तर केले होते, पण केतकीच्या अवस्थेवरून डॉक्टरला समजले की केतकीवर मारहाण झाली होती आणि कोणीतरी मुद्दाम तिला चाकूने मारले होते, ज्यामुळे तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला होता. ही एक पोलीस केस असल्यामुळे डॉक्टर नर्सला सांगत होते की लवकरात लवकर पोलिसांना बोलवा, कारण केतकी लवकरच शुद्धीवर येईल आणि पोलीस तिचे बयान घेतील. हे ऐकून डॉक्टर आणि नर्स तिथून निघून गेले. पण पोलिसांचा उल्लेख ऐकून केतकी फार घाबरली होती. तिचे बाळ गमावल्याचे दुःख खूप होते आणि ती हेही इच्छित होती की किशोरला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळावी. पण किशोरला त्याच्या कर्माची शिक्षा तिने स्वतःच दिली होती, जी कायद्याच्या दृष्टीने अपराध होता. म्हणूनच केतकीने रुग्णालयातून पळून जाण्याचा निर्णय घेतला, कारण जर पोलिसांनी तिचे बयान घेतले तर तिलाही तिच्या कर्मांची शिक्षा भोगावी लागेल. अशा परिस्थितीत तिने योग्य संधी बघून रुग्णालयातून पळ काढला. केतकी रेल्वे स्थानकाकडे गेली, कारण या शहरात राहणे आता तिच्यासाठी खूप अवघड झाले होते. डॉक्टरने तिच्यावर इतके उपचार केले होते की ती काही काळ स्वतःची काळजी घेऊ शकेल. म्हणूनच तिने या शहराला सोडून एका नवीन प्रवासासाठी एका नवीन शहराकडे पाऊल टाकले, किंवा कदाचित तिच्या तिसऱ्या गुन्ह्याकडे. आता केतकीचा हा तिसरा गुन्हा काय होता? तिला किशोरसारखाच कोणी भेटणार होता की त्याहूनही अधिक भयंकर? पण किशोरने तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या, त्यामुळे याहून वाईट काय होऊ शकते? आणि जर झाले तरी केतकी त्यासाठी तयार होती का? केतकी तिच्या नवीन प्रवासाकडे निघाली, पण ती कुठे चालली आहे हे तिलाही माहीत नव्हते. केतकीचा प्रवास संपला आणि ती एका नवीन अनोळख्या शहरात पोहोचली. पण या नवीन रस्त्याचा प्रवास तिच्यासाठी नवीन नव्हता, कारण 3 वर्षांपूर्वीही तिने एकदा तिच्या जन्मभूमीला सोडून एका नवीन शहरात सुरुवात केली होती, एका गुन्ह्यानंतर. आता केतकी खूप थकली होती आणि तिच्या वेदनाही वाढल्या होत्या. म्हणून तिने विचार केला की जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत. थोडे अंतर पार केल्यानंतर तिला वाटेत एक कॅम्प दिसला. ती चालून खूप थकली होती आणि कॅम्पमध्ये मोफत उपचाराचा फलक दिसला होता, म्हणून केतकीने ठरवले की इथेच जाऊन उपचार करून घ्यावे. केतकी कॅम्पमध्ये गेली. तिथे खूप गर्दी होती आणि लोकांमध्ये ढकलाढकली होत होती. याच गडबडीत एका व्यक्तीचा हात केतकीच्या पोटाला लागला आणि ती जमिनीवर कोसळली. तिच्या पोटातून पुन्हा रक्त वाहू लागले आणि ती जोरजोराने वेदनेने ओरडू लागली. तेव्हा एका डॉक्टरचे लक्ष केतकीकडे गेले. ती वेदनेने विव्हळत होती. डॉक्टरने तातडीने तिला उचलले आणि तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली. थोडा वेळ केतकीवर उपचार सुरू होते आणि नंतर तिला इंजेक्शन दिले गेले, ज्यामुळे ती थोडा वेळ बेशुद्ध झाली. थोड्याच वेळात केतकीला शुद्ध आली आणि तिने पाहिले की तिच्या आजूबाजूला डॉक्टर आणि नर्स उभे होते. केतकी खूप घाबरली होती. तिला भीती वाटली की तिचे सत्य सगळ्यांसमोर तर उघड झाले नाही ना, आणि या लोकांनी पोलिसांना माहिती तर दिली नाही ना. तेव्हाच गर्दीतून एक आवाज आला, उठलात का मॅडम? आता कसं वाटतंय? केतकीने उठून पाहिले तर एक देखणा, उंच, गोरा आणि चेहऱ्यावर गोड हास्य असलेला व्यक्ती तिला पाहत होता. क्षणभरासाठी केतकी त्याच्याकडे पाहत राहिली आणि सगळं काही विसरून गेली. पण जेव्हा तिला वेदना जाणवल्या तेव्हा ती झटकन वास्तवात परत आली. तिने फक्त मान हलवून होकार दिला.
तो म्हणाला, मी अयान. अजून मला प्रसिद्ध डॉक्टर म्हणता येणार नाही, पण भविष्यात नक्कीच होईल. तेव्हा तुम्ही माझे नाव आणि फोटो न्यूज चॅनलवर पाहाल. केतकी खूप घाबरलेली होती, त्यामुळे ती फक्त शांतपणे अयानचे बोलणे ऐकत होती. अयान हा व्यवसायाने डॉक्टर होता, ज्याची डॉक्टर म्हणून ट्रेनिंग नुकतीच संपली होती. तो सरकारी मोफत कॅम्पमध्ये ड्युटी करण्यासाठी आला होता. अयान दिसायला खूपच देखणा, गोरा, उंच आणि इंग्रजी पटरपटर बोलणारा होता. वयाने 24 वर्षांचा, उत्साही, समजूतदार आणि बडबड करणारा तरुण होता. तो केतकीसमोर सतत स्वतःविषयी बोलत होता. अचानक अयानने केतकीकडे पाहिले, जी गप्प आणि शांत बसलेली होती. डॉक्टर असल्यामुळे अयानला केतकीच्या परिस्थितीबद्दल चांगलेच समजत होते. केतकी अजून खूप लहान होती आणि तिच्यासाठी हा धक्का खूप मोठा होता, हे त्याला समजले होते. म्हणूनच तो तिच्यासमोर एक मित्रासारखा बोलत होता, जेणेकरून केतकीला थोडं बरं वाटेल आणि ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकेल. अयानला केतकीच्या डोक्यातले भीतीचे आणि दुःखाचे वादळ स्पष्ट दिसत होते. त्यामुळे त्याने पोलिसांना काहीच कळवले नव्हते. त्याने विचार केला की आधी केतकीशी बोलू आणि नंतर काय करायचं ते ठरवू. पण केतकी मात्र गुमसुम बसलेली होती. तिला जे काही झाले होते त्यानंतर ती आता कोणावरही विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. त्यामुळे अयानच्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी निरर्थक होत्या. अयान पुन्हा हसत म्हणाला, अहो मॅडम, तुम्हीही काहीतरी बोला ना. किती वेळे मीच बोलतोय. तुम्हीही काहीतरी तुमच्याबद्दल सांगा. बरं, काही नाही तर किमान तुमचं नाव तरी सांगा. ते मला तुमच्या पर्चीवर लिहायचे आहे. रुग्णाच्या नावाच्या जागी मी अजूनही जागा रिकामी ठेवली आहे, अयान म्हणाला. केतकी फक्त अयानकडे पाहत राहिली. अयानने पुन्हा विनंती करत विचारले, तेव्हा केतकीने तिचे नाव सांगितले. अयानला समजले होते की केतकीसोबत जे काही घडले आहे त्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला आहे. ती सहजपणे काही सांगणार नाही. अयान वारंवार प्रयत्न करत होता की केतकी तिच्याविषयी काहीतरी सांगेल. तिच्यासोबत एवढ्या लहान वयात हे सगळं कोणी केलं आणि तिला नेमकी भीती कशाची आहे. केतकीला योग्य उपचार मिळवण्यासाठी हे जाणून घेणे अयानसाठी आवश्यक होते, पण केतकी काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. अयानच्या खूप विचारल्यानंतर केतकीने फक्त तिचे नाव सांगितले, पण त्यापुढे ती काहीच बोलू शकली नाही. ती अयानकडे द्वेष भरलेल्या नजरेने पाहत होती, कारण अयानही एक पुरुषच होता आणि नुकत्याच तिला तिच्या प्रिय व्यक्तीकडून, तिच्या नवऱ्याकडून धोका मिळाला होता. आता प्रत्येक पुरुषाकडे पाहून तिला फक्त तिच्यासोबत झालेल्या अन्यायाचे आठवत होते. केतकीने कसाबसा प्रयत्न करून उठण्याचा प्रयत्न केला, पण ती उठू शकली नाही आणि जमिनीवरच कोसळली. त्यामुळे पुन्हा तिला मार लागला आणि ती वेदनेने कळवळली. अयानने तातडीने येऊन तिला उचलले आणि खुर्चीवर बसवलं. अयानने पुन्हा एकदा विचारले, तुम्ही तुमच्या घरच्यांचा पत्ता देऊ शकता का? मी त्यांना फोन करून बोलावेन आणि ते तुम्हाला इथून घरी घेऊन जातील. तुम्हाला काही हरकत नसेल तर. केतकी काही काळ गप्प बसली आणि नंतर हळू आवाजात म्हणाली, या जगात माझे कोणीच नाही. मी एकटीच पुरेशी आहे. मी थोड्या वेळात इथून निघून जाईन. अयानला हे ऐकून खूप विचित्र वाटले, कारण केतकीचे वय खूप कमी होते आणि तिच्या स्थितीवरून स्पष्ट होते की ती लग्न झालेली आहे आणि लवकरच आई होणार होती. मग ती या जगात एकटी कशी असू शकते? अयानने काही न विचारण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही इथेच थांबा. इथे खूप गरीब लोक उपचारांसाठी येतात, ज्यांचे या जगात कोणीही नाही. इथे सरकारकडून मोफत अन्न पाण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे तुम्ही बरी होईपर्यंत इथेच राहा. तुमचे नियमित उपचारही इथे होतील आणि तुम्ही लवकर ठणठणीत होऊ शकाल. शिवाय इथे तुम्ही सुरक्षितही आहात. अयानने बोलण्यातून केतकीला इथे राहण्यासाठी सूचकपणे सांगितले, पण केतकीने जे काही गमावले होते त्यानंतर तिला कोणावरही विश्वास ठेवणे कठीण होते. म्हणूनच केतकीने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली की तिला कोणाचेही उपकार नकोत, दया तर अजिबात नको. अयानने पुन्हा शांतपणे तिला समजावले, अगं तुम्ही अशी वागता आहात जणू मीच इथल्या सरकारचा माणूस आहे, जो सगळ्यांना फुकट अन्न पाणी वाटतोय. मी तर इथे काम करतोय आणि सरकारकडून पैसे घेतोय. बरं ठीक आहे, जर तुला हे सगळं उपकार वाटत असेल तर इथे तू जितके दिवस राहशील त्याच्या बदल्यात इतरांची मदत कर. इथे खूप लोक आहेत ज्यांचे कोणीही नाही आणि जे वृद्ध आहेत. ते स्वतःच्या हाताने पाणी प्यायलाही सक्षम नाहीत. तू त्यांची मदत कर, मग उपकार वगैरे काही उरणारच नाही. अयानचे हे बोलणे केतकीला काहीसे पटले आणि तिने मान हलवून होकार दिला. केतकीने हो म्हटल्याचे कळताच अयानला खूप आनंद झाला. तो म्हणाला की तो लगेचच तिच्यासाठी एका बेडची व्यवस्था करतो. अयान केतकीला चांगल्या प्रकारे ओळखतही नव्हता, पण तरीही तिची मदत करून तो खूप आनंदी होता. कदाचित तोही कुठेतरी केतकीच्या सौंदर्याचा चाहता होत चालला होता. त्याने केतकीचा बेड आपल्या कॅम्पच्या बाजूलाच लावला, जिथून तो केतकीकडे सहज लक्ष ठेवू शकतो. अयानने हळूच केतकीला उचलले आणि तिच्या बेडपर्यंत नेऊन पोहोचवले. त्याने गोड स्मित करून तिला सांगितले की तुला काहीही हवं असेल तर मला सांग, आणि तो त्याच्या कामाला निघून गेला. केतकीला मात्र अयानमध्ये कोणतीही रुची नव्हती. ती फक्त लवकरात लवकर बरी होऊन इथून निघून जायचे याच विचारात होती. काही दिवस अशाच प्रकारे गेले. केतकीची तब्येत आता हळूहळू सुधारत होती
आता ती कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः चालू फिरू शकत होती. तिचे जखमही हळूहळू बऱ्या होत होत्या, पण मनावरच्या जखमा अजूनही हळव्या होत्याच. केतकीच्या प्रकृती सुधारण्यात अयांचा मोठा हात होता. तो केतकीला डॉक्टरसारखा नव्हे तर एका मित्रासारखा मदत करत होता. पण केतकीला याचे काहीही देणं घेणं नव्हते. ती फक्त स्वतःच्या स्वावलंबनासाठी मेहनत घेत होती, जेणेकरून ती इथून निघून जाऊ शकेल. पण अयान तिच्यावर 24 तास लक्ष ठेवत होता. त्याला फक्त हेच हवे होते की केतकी लवकरात लवकर पूर्ण बरी व्हावी. आता केतकीने कॅम्पमधील लोकांना मदत करणं सुरू केले. ती जास्तीत जास्त वेळ लोकांच्या मदतीत व्यतीत करत होती. उरलेला वेळ ती सगळ्यांसोबत स्वयंपाकात घालवत होती. जे लोक स्वतः जेवू शकत नव्हते, पाणीही प्यायला उठू शकत नव्हते, जे चालू फिरू शकत नव्हते, केतकी त्यांची अहोरात्र सेवा करत होती. हळूहळू कॅम्पमधील बऱ्याच लोकांनी केतकीच्या निस्वार्थ सेवेसाठी तिचे कौतुक करायला सुरुवात केली. अयानलाही केतकीचा सेवाभाव खूप आवडला होता. तो तिच्या सौंदर्याने आणि चांगुलपणाने प्रभावित झाला होता. पण हे सगळं इतकं सोपं होतं का? केतकीचे आयुष्य पुन्हा नॉर्मल होऊ शकणार होते का? ती अयानवर विश्वास ठेवेल का? आणि अयान खरंच योग्य व्यक्ती होता का? केतकी आता बरी होत होती आणि कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांचीही तिचा लगाव वाढत होता. ती सगळ्यांची सेवा करत खूप आनंदी होती. कदाचित तिचे आयुष्य हळूहळू पुन्हा रुळावर येत होते. पण खरंच असं होईल का? कारण जेव्हा जेव्हा केतकीला असं वाटले की तिचे आयुष्य सुरळीत चालले आहे, तेव्हा तेव्हाच तिच्या आयुष्यात संकटांनी पुन्हा प्रवेश केला होता. आता केतकीच्या आयुष्यात असं काय संकट आले होते? आर्या, ओ आर्या, तू फोन का उचलत नाही आहेस? अयान तुला सतत कॉल करून हैराण झाला आहे आणि आम्हालाही त्रास देतोय. रूपाने आर्याला एक व्हॉइस मेसेज पाठवला. जसं आर्याने अयानचे नाव ऐकले, तिने ताबडतोब रूपाला कॉल केला. हाय रूपा, कुठे आहेस? रूपाने रागाने उत्तर दिले. काय यार आर्या, तू अयानचे कॉल्स का उचलत नाही आहेस? तो बिचारा कधीपासून तुझ्यासाठी त्रस्त होतोय. तुला माहीत आहे ना की तो तुझ्याशिवाय एका क्षणासाठी राहू शकत नाही. मग तू त्याला असं का तडफडत आहेस? आर्या हसून म्हणाली. अगं, मी अयानला त्याच्या वाढदिवशी सरप्राईज द्यायला स्वतः इथे येते. म्हणूनच मुद्दामून त्याच्याशी भांडण केलं, जेणेकरून त्याला कळणार नाही की मी प्रवास करते. नाहीतर तो लगेच ओळखेल आणि माझे सरप्राईज खराब होईल. आणि तूही त्याला काही सांगू नकोस. रूपानेही होकार दिला आणि कॉल कट केला. रूपा आणि अयान एका कॅम्पमध्ये डॉक्टर ट्रेनिंग करत होते. आर्या अयानची गर्लफ्रेंड होती आणि दोघं लवकरच ट्रेनिंग संपल्यावर लग्न करणार होते. दोघांच्या घरच्यांनाही त्यांच्या लग्नाला आनंद होता. 2 दिवसांनंतर आर्या त्या शहरात पोहोचली जिथे अयान त्याच्या ट्रेनिंगसाठी होता. पण अयान केतकीवर उपचार करत होता. केतकीच्या पोटाला दुखापत झाली होती म्हणून ती झोपलेली होती आणि अयान तिच्या जखमेची तपासणी करत होता. पण आर्याच्या डोक्यात काही महिलांच्या बोलण्याने अयानबद्दल शंका निर्माण झाली होती. त्यामुळे आर्याने नीट पाहिले नाही आणि तिला वाटले की अयान केतकीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहे आणि केतकीलाही यामध्ये सहमती आहे. पण आता पुढे काय होणार? आर्याच्या रागाचा शिकार केतकी होणार का? का केतकीच्या रागाचा फटका अयान किंवा आर्याला बसेल? आणि आर्या आता काय करेल? कारण तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीबरोबर पाहिले आहे. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी वाचा या कथेचा पुढचा भाग. तोपर्यंत ही कथा आवडत असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.